आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल असा मस्त पालक पनीर मसाला। इकडे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा हॉटेल स्टाईल मी पालक पनीर मसाला आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। पालक पनीर म्हणजे आणि पनीरपासून होणारे सगळे साहित्य सगळ्यांनाच लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांना आवडतात। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य बनवायची कृती। तर इकडे बघू शकता मी आज पालक पनीर मसाला बनवणार आहे। त्यासाठी मी काय काय साहित्य वापरले हे 2 टमाट्याची मी प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये मस्त वाटण केले। हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता। त्यानंतर एक खडे मसाले घेतलेत आपले तेजपत्ता दालचिनी आणि कढीपत्त्याची पानं कोथिंबीर 2 मोठे कांदे बारीक चिरून अद्रक लसूणची पेस्ट केली आणि ही आपली पालक घेतली मस्त हिरवीगार स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे। आणि आता आपण काय करायचं सर्वप्रथम ही पालक जी आहे ना ही आपल्याला बॉईल करायला ठेवायची। आणि इकडे बघू शकता व्यवस्थित असं पनीर घेऊन आलेले आहे। आता तुम्हाला पनीर कमी जास्त जेवढं पाहिजे तेवढं वापरा तुम्ही। हे मी पूर्ण पीस असं कट करून घेणार आणि याचा वापर करायचा आपल्याला। पालक पनीर घरी बनवलेलं पनीर असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण आता रेडीमेड भेटतात मार्केटमध्ये तर घेऊन यायचं ते म्हणजे सोपं पडतं ते। आता आपण सर्वप्रथम हे पालक जी आहे ना ती थोडीशी कट करून घेऊया। पालक पनीर मसाला खूप छान टेस्टी तयार होतो, अगदी हॉटेल स्टाईल सारखं तुम्हाला फील होईल। तुम्ही एकदा याची टेस्ट नक्की घेऊन बघा असं घरी बनवून। हे बघा हे ज्या राहिलेल्या मोठ्याला काड्यात नाही जरा कट करून घेऊया, कारण की काय जाडसर काड्या असतात ना म्हणजे ह्या काढून टाकायच्या थोड्याशा, जास्त नाही। याच्या पुढचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि उरलेलं जे आहे ना हे व्यवस्थित ह्याला थोडंसं कट करून घ्या, कारण आपल्याला हे बॉईल करायचे म्हणून हे कट केलं तरी काही हरकत नाही। हे बघा असं मधोमध थोडंसं याला कटिंग करते आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून याला चांगलं बॉईल करून घेते। फक्त 2 मिनटं गरम पाण्यामध्ये याला शिजून घ्यायचं, म्हणजे फक्त वाफेवर याला थोडंसं ठेवायचं, जास्त गाळ नाही करायचं। आता मी याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेते थोडं 5 मिनटं 2 मिनटं। तर छान असा मी तुम्हाला आज पनीर मसाला बनवून दाखवणार आहे। इकडे बघू शकता गरम पाणी मी तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी ही जी पालक आहे ना कट करून घेतलेली ती टाकून घेते आणि फक्त 2 मिनटं याला झाकण ठेवून वाफेवर थोडीशी गाळ करून घेते। अगदी पण जास्त नाही करायची, थोडासाच वाफ द्यायची याला, जास्त गाळ अजिबात करायची नाही। आणि तो पण आपण हे जे पनीर आपण पीस घेतला पनीरचा तो कट करून घेऊया। काही लोक घरीसुद्धा रेडीमेड असे पनीर बनवतात दुधापासून, तर ते सुद्धा असेल तर ते खूप छान टेस्ट येते, कारण ते घरचं असतं। आणि असं मार्केटमध्ये पण रेडीमेड भेटतं। हे असे थोडेसे याचे पहिले काप करून घ्यायचे पातळ। पनीरपासून बनणारे सगळेच म्हणजे रेसिपी खूप चांगल्या असतात। मटर पनीर आहे, पनीर टिक्का आहे, पनीर मसाला आहे, खूप चांगल्या रेसिपी यांनी तयार होतात। हे बघा असे क्यूब कापायचे, आता आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे असे स्लाइस करायचे। हे मी मिडियम आकाराचे ठेवलेत। आता हे सर्व कटिंग करून घेतलेत, बघू शकता इकडे अगदी परफेक्ट असे मस्त कटिंग करून घेतलेले आहेत। हे असे साईज करायचे छोटे छोटे, जास्त मोठे पण नाही जास्त लहान पण नाही। आता इकडे बघा आपली ही पालक जी आहे ना मस्त अशी याला वाफेवर बॉईल करून घेतलं आहे आणि हे पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं, हे काही फेकून द्यायचं नाही। आणि हेल्दी पाणी असतं हे पालकचं, जे बॉईल केलेलं पाणी असतं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे। याला थंड करून पण तुम्ही पिऊ शकता। हे बघा आता हे सगळं मी काढून घेते एका टोपामध्ये आणि ही पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। तर थोडं टोपामध्ये थंड पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं आणि चाळणीच्या साहित्याने बघा मी आता ही पालक जी आहे ना पाण्यामध्ये टाकून घेतली आणि उरलेलं जे शिजलेलं पाणी आहे ना पालकचं ते सुद्धा मी काढून ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला वापरायचे ते पाणी। आता लगेच हे थंड पाण्यातून आपण ह्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये। आता मी काढून घेते। हे बघा ती शिजवलेली आपली पालक जी आहे ना ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ह्याला असं वाटण करून घ्यायचं, म्हणजे याची प्युरी बनवायची पाणी न वापरता। इकडे बघू शकता पालकमध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं, त्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही, मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे अशी। आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया। हे बघा कढाईमध्ये मोठ्या साईजची कढाई घ्या, कारण जर जास्त बनवत असेल तर मोठ्या साईजचा पॅन वापरा। आता मी मोठ्या साईजचा पॅन वापरते, नॉर्मल माझा छोटाच असतो। तर इकडे मी आता तेल तापत ठेवते थोडा वेळ। आता इथे मी थोडं तेल टाकून घेते, कढाई चांगली तापली आणि गॅस केला आहे मी स्लो म्हणजे मिडियम, जास्त स्लो पण ठेवायचं नाही कारण आपल्याला मसाला वगैरे परतून घ्यायचा याच्यामध्ये। तर आता थोडंसं तेल तापून झालं की याच्यामध्ये आपण सर्वप्रथम आपले जे खडे मसाले आपण घेतले आहेत, जिथं म्हणजे लवंग इलायची दालचिनी काय यांनी मस्त एकदम फ्लेवर चांगला येतो ना मस्त पालक पनीरला। तर तुम्ही ना असं सुरुवातीला ना खडे मसाले तेलामध्ये टाकून घ्या,
आता मी तेल तापले, याच्यामध्ये सर्व खडी मसाले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, शाही जिरेसुद्धा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एकंदरीत खूप चांगली अशी चव येणार आहे आपल्या भाजीला. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये. मीडियम गॅस ठेवायचा आहे, नाहीतर काय होईल, सगळे मसाले आपले जळून जातील आणि सगळे आपली ग्रेव्हीची जी आहे ना टेस्ट खराब होऊन जाईल. म्हणून मंद आचेवर हे खडे मसाले परतून घ्या सुरुवातीला. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून परतून घ्यायचे आहे. हे बघा, चांगलं तेल तापल्यामुळं तेल उडत आहे. तर याच्यानंतर आता मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट वापरते. हे बघा, अद्रक लसूणची रेडीमेड पेस्ट पण भेटते, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मी ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आणि थोडा वेळ याला असं या खड्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेते, म्हणजे चांगलं याची चव उतरण आपल्या ग्रेव्हीमध्ये. अद्रक लसूण आणि खडे मसाले याची कॉम्बिनेशन खूप चांगली आहे, म्हणजे याची जी टेस्ट भाजीमध्ये उतरते ना खूपच अप्रतिम असते, कारण की खूप चव अशी भाजीमध्ये येते. असं जर परतून घेतलं ना खडे मसाले, अद्रक लसूण, तर खूप चांगली भाजी तयार होती नेहमीपेक्षा. तर आता परतून झालेलं आहे, जास्त काही परतवायचं नाही. आता आपण याच्यामध्ये आपण जे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, आता इथे कांद्याचा वापर पण तुम्ही चांगला करा, म्हणजे 2 कांदे वापरा तुम्ही, मस्त बारीक कट करून घ्यायचे आहेत. आणि याला परतून घ्यायचे आपलं अद्रक लसूण आणि खड्या मसाल्यामध्ये थोडा वेळ याला परतून घ्यायचे, जोपर्यंत कांद्याचा रंग असा ब्राऊन रंग येत नाही, जोपर्यंत नरम सॉफ्ट होत नाही त्यावर याला म्हणजे कांद्याचा कच्चापणा जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत याला चांगलं परतून घ्या. थोडासा गॅस फास्ट केला आहे कारण पटकन होऊन जाईल. मग हे आता परतून देते थोडा वेळ, आणि याला थोडासा रंग याचा ब्राऊन झाला की मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे. चला, आपले कांदे आता मस्त परतून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायची ही आपली 2 टमाट्याची बारीक साईजची टमाट्याची जी प्युरी केली आहे ना ती याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया. तुम्ही असे नॉर्मल कट करून सुद्धा टमाटे इथे वापरू शकता, पण प्युरी केली ना तर चांगली अशी ग्रेव्ही ना चांगली थिक होती आणि चांगली हॉटेल स्टाईल त्याला लुक येतो, कारण की असेच म्हणजे असाच प्रकार असतो हॉटेलमध्ये करायचा. त्यामुळे इथं प्युरी करा तुम्ही, आणि काही वेळ लागत नाही तर मिक्सरमध्ये झटकेपट होऊन जाते प्युरी. आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत टमाटा, कांदा, अख्खे गरम मसाले जे टाकलेत, अद्रक लसूण, हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत, हे बघा असं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे चांगलं वाफेवर, मंद आचेवर. कारण की कुठलाही मसाला असू द्या चांगला परतला गेला पाहिजे, जेणेकरून आपली भाजी मग चांगली होणार नाही. आता बघा, वाफेवर मी मस्त परतून घेतलं. इकडे बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. आपला टमाटा वगैरे किती नरम सॉफ्ट झालेला आहे, सगळा कच्चापणा ह्याच्यातला निघून गेलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये नॉर्मल आपले जे मसाले आहेत, आपले जे मसाले वापरतो आपण ते टाकायचे आवडीनुसार. तर आता मी इथं सुरुवातीला 2 चमचे लाल तिखट वापरते, कारण मला स्पायसी नाही करायची जास्त. तिकडे बघू शकता 2-2.5 चमचेच्या अंदाजाने मी इथं लाल तिखट वापरले. तुम्ही आवडीनुसार इथं तिखट कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर मी इथं टाकते थोडीशी हळद, अर्धा 1 चमचा. हे बघा, अर्धा 1 चमचा मी इथं हळद वापरली आहे. त्यानंतर धना पावडर टाकते मी अर्धा 1 चमचा. 2 चमचेच्या अंदाजाने टाकले धण्याची पावडर. हे धना पावडर टाकून घेतला मी, कारण याची चांगली चव येते भाजीमध्ये. आणि त्यानंतर आता स्पायसी थोडा गरम मसाला टाकते 1 चमच्याच्या अंदाजाने. हे बघा, स्पायसी मसाला टाकून घेतला 1 चमच्याच्या अंदाजाने. आणि हे सगळे मसाले आपण ह्या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे आपण जे कांदा टमाटर टाकले त्याच्यामध्ये हे एकजीव करून घ्यायचे. हे अशा प्रकारे तुम्ही पालक पनीर एकदा नक्की बनवा, सेम टू सेम अशाच प्रकारे बनवा. तुम्हाला इतकी आवडेल ना, तुम्ही नेहमी अशी करून खाताल. याची टेस्ट आणि याची चव तुम्हाला असं वाटेल अगदी हॉटेलसारखी. खूप छान भाजी तयार होते. इकडे बघू शकता आपला मसाला बघा किती मस्त परतला चाललेला आहे. हे पालक शिजवलेलं जे पाणी ना हेच वापरायचं, नॉर्मल दुसरं पाणी वापरू नका. पालक शिजवलेलं जे पाणी राहतं ना तेच तुम्ही ह्या पालक पनीरमध्ये ॲड करा. खूप चांगली चव येते, कारण पालकला ऑलरेडी मस्त चव असते. ते पाणी जर याच्यामध्ये टाकून हा मसाला परतून घेतला ना तर खूप भारी चव लागते. इकडे बघू शकता किती मस्त आपला मसाला हा परतला चालला आहे. तेल सुटलं आहे वरून, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता ही कसुरी मेथी ही सगळ्यात महत्त्वाची इथं टाकायची गोष्ट आहे. कसुरी मेथी नक्की याच्यामध्ये टाका. कसुरी मेथीमध्ये खूप चांगला फ्लेवर असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर कसुरी मेथी नक्की इथे ॲड करा ह्या स्टेजवर. हे बघा, हे जो मसाला परतला गेला याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी अशी हाताने चुरगळून थोडीशी टाकून घेते आणि चांगलं याला पुन्हा एकदा परतून घेते, जेणेकरून हा कसुरी मेथीचा फ्लेवरसुद्धा याच्यामध्ये चांगला मिक्स होऊन जाईल.
आणि एकंदरीत आपली भाजी अशी परफेक्ट होणार आहे ना पालक पनीरची. तर आता हे मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली जी आपली पालक आहे, जी ग्रेव्ही केली आपण पेस्ट, ती याच्यामध्ये टाकून घेऊया. इकडे बघू शकता किती छान हिरवीगार अशी आपली पालकची प्युरी दिसत आहे. खूप चांगली भाजी तयार होते पालक पनीरची. हे बघा, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता या भांड्यामध्ये ना हे उरलेला जो मसाला आहे हे वेस्ट नाही घालायचा आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे असं स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकून द्यायचं, कारण हे वेस्ट नाही घालायचं. बघा भरपूर उरलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून हेच आपलं पालक शिजवलेलं पाणी आहे ना तेच याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेते. इकडे बघू शकता हे भांडं स्वच्छ धुवून घेतलं. बघा किती उरलं होतं भांड्यामध्ये, ते स्वच्छ धुवून काढलेलं आहे. आणि आता मिक्स करून घ्यायचा आपला हा सगळा मसाला या पालकच्या प्युरीमध्ये. हे असं हळूहळू मंद आचेवर आणि उरलेलं पाणी टाकून घेते. आणि जर पाण्याची गरज लागली, तुम्हाला वाटलं की घट्ट झाला आहे बॅटर, तर तुम्ही नॉर्मल पण आपलं असं पाणी वापरू शकता. शक्यतो पालक पनीर थोडा थिकच असतो, इतका पण काही पातळ नाही करायचं. नॉर्मल त्याच्यामध्ये थिकनेस पण आता हवाच हवा. इकडे बघू शकता किती छान अशी आपली पालकची ग्रेव्ही तयार होत आहे. बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. त्याच्यामध्ये कसुरी मेथी, आपण मस्त असे मसाले टाकलेले आहेत, छान अद्रक लसूणची पेस्ट आहे, खडे मसाल्याचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. खूप चांगली अशी चवदार आपली ग्रेव्ही तयार होत आहे. आता याला मंद आचेवर मी ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपले जे पनीरचे क्यूब आहेत ना, आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. अशी थोडीशी उकळी आल्याच्यानंतर तिकडे बघू शकता आपली जी पालकची ग्रेव्ही टाकली त्याला चांगली अशी उकळी आली. पालक ऑलरेडी शिजल्यामुळं त्याला काही वेळ लागत नाही आणि जास्त नाही शिजवलं तरी हरकत नाही आहे ह्या स्टेजवर, अगोदर पालक शिजवल्यामुळं. तर आता चांगली उकळी आली आहे मंद आचेवर. आता आपण याच्यामध्ये एक क्यूब आपली पनीरची याच्यामध्ये टाकून घ्यायची. एकदम नाही टाकायचे, नाही तर काय होतं मग गाठी जमा होतात पनीरच्या आणि मग सुटसुटीत राहत नाही. त्यामुळं एक करून असे स्लाईस हळूहळू करून टाकून घ्यायचे, जेणेकरून काय होईल मोकळे राहतात असे पनीरचे क्यूब. नाही तर काय होतात, काही लोक घेतात प्लेटमध्ये असे डायरेक्ट टाकून देतात. असं नाही करायचं. काय होतं त्यामुळे जमा होऊन जातो पनीर आणि मग ती खाण्यामध्ये मजा नाही येत. असं हळूहळू एक करून टाकून घ्यायचं आणि छान असं हलक्या हाताने हे पनीर टाकून घ्यायचे आणि मस्त असं हलक्या हाताने याला सर्व असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता आपली किती छान पालक पनीरची भाजी तयार झाली. बघा पालक पनीरची आपली जी ग्रेव्ही मसाला तो तयार होत आहे. बघा आता याला फक्त आणि फक्त 2-3 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं मंद आचेवर ह्याला गॅसवर ठेवून द्यायचं, जेणेकरून काय होईल पनीरमध्ये आपली मस्त ही जी ग्रेव्हीची टेस्ट उतरण आणि खूप चांगली अशी चवदार आपली पालक पनीर मसाला तयार होणार आहे. मीठ टाकायला विसरून गेले होते, मीठ टाकून घेते मी. हे बघा चवीनुसार इथं मीठ टाका तुम्ही आणि वरून थोडीशी अजून तुम्ही कसुरी मेथी किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धा 1 चमचा याच्यामध्ये तूप टाका किंवा फ्रेश क्रीम असते बघा, तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता माझ्याकडे क्रीम नाही आहे, काही हरकत नाही. आपण याच्यावर मस्त 1 चमचा असं तूप टाकून घेतलेलं आहे चांगली चव वाढवण्यासाठी. तर तुम्ही हवं तर इथं क्रीम किंवा तूप टाकू शकता. आता मी तूप टाकून घेतलं 1 चमचा. आता तुपामुळं खूप चांगला याचा फ्लेवर अजूनही जास्त वाढणार आहे आणि एकंदरीत भाजी आपली पालक पनीरची जी ग्रेव्ही आहे ती खूप चांगली तयार होणार आहे खाण्यासाठी. एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. हे बघा आता चांगल्याला उकळून देते थोडा वेळ. हे बघा थोडीशी वरून कोथिंबीर टाकली, तुम्हाला दिसत असेल थोडीशी टाकली आहे आणि असं उकळून देते मंद आचेवर. हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे काय होईल सगळे मसाले एकजीव होऊन जातात पनीरमध्ये आणि आपली पालक पण चांगली अशी शिजून निघलेली आहे आणि खूप चांगली अशी पालक पनीरची ग्रेव्ही आपली हॉटेलसारखी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तुम्ही फक्त एकदा अशा प्रकारे बनवून आणि टेस्ट करून बघा, तुम्हाला खूप आवडेल अशी पालक पनीर. वाटणार पण नाही आपण ही घरी बनवली आहे, अगदी हॉटेलसारखी तुम्हाला खाता वेळेस फील होईल. तर एकदा नक्की ट्राय करा. आता झालेलं आहे, आता गॅस करते मी बंद, कारण अगदी जास्त पण शिजवायचं नाही तर काय पण गाळ होऊन जाईल भाजी आपली. तर मस्त आपली पालक पनीर मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला जर पालक पनीर आवडत असेल खाण्यासाठी आणि बाहेर जायला वेळ भेटत नसेल तर नक्की घरच्या घरी तुम्ही अशी बनवा. हे बघा केलं मी थंड आणि आता थंड केलेलं आहे, थोड्याशा वाफा निघतात. तर आता मी मस्त सर्व करून घेते एका प्लेटमध्ये. गरमागरम पुरीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता किंवा नानसोबत तुम्ही याला खाऊ शकता. बघा किती चांगली झाली आपली पालक पनीर मसाला. हे बघा
पनीरचे क्यूब बघा आपले किती चांगले असे छान नरम सॉफ्ट झालेले आहेत. चला मी सर्व करून घेते याला एका प्लेटमध्ये. तर आता प्लेटमध्ये काढून घेते. इकडे बघू शकता हे बघा आपला एक एक पनीरचा पीस कसा मस्त सुटसुटीत राहिला आहे, कुठेही चिटकला गेलेला नाही आहे आणि छान अशी मस्त तरीबाज आपली पालक पनीर तयार झालेला आहे खाण्यासाठी. अगदी अगदी हॉटेलसारखी इतकी छान टेस्ट लागणार आणि खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडणार आहे. गरमागरम पुरी नानसोबत तुम्ही याचा आस्वाद घ्या, खूप चांगली लागते. तर इकडे बघू शकता परफेक्ट अशी हॉटेलसारखी आपली पालक पनीर तयार झाली आहे खाण्यासाठी. तर नक्की तुम्ही याचा आस्वाद घ्या, एकदा ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही कशी बनली. तर हे बघू शकता झाली आहे आपली पालक पनीर मसाला तयार खाण्यासाठी. असेच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि बेल आयकन पण नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. ते बघू शकता मस्त आपला पालक पनीर झाला आहे तयार खाण्यासाठी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि हेल्दीसुद्धा राहा.